आणि यानंतर मराठवाड्यामध्ये काय चित्र आहे आपण बघूया। मराठवाड्यामध्ये कुठल्या पक्षाची सरशी होणार याची उत्सुकता असणार आहे। मराठवाड्यामध्ये मविया पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच वर्चस्व मिळवणार की महायुती लोकसभेचा वचपा काढणार ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहेत। मराठवाड्यामध्ये यंदा जरांगे फॅक्टर काम करणार का आणि केला तर तो किती करणार याची देखील उत्सुकता असणार आहे। अधिक जागा मिळणार की मविया लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा मोठा विजय मिळवणार हे आजच्या निकालानंतर समजू शकेल। शरद पवारांच्या पक्षाकडून सध्या मराठवाड्यामध्ये विशेष ताकद लावण्यात आलेली होती, मात्र त्याचा प्रत्यक्ष काय परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, मराठवाड्याकडे विशेष लक्ष असणार आहे आणि सगळ्यात ज्याला आपण म्हणतो की अनप्रेडिक्टेबल, काय होईल सांगता येत नाही असा जो महाराष्ट्रातला प्रांत आहे तो मराठवाडा म्हणून सध्या समजला जातो। अतिशय हाय व्होल्टेज लढती आहेत आणि कमालीची उत्सुकता आहे। सध्या काय वातावरण आहे मराठवाड्यामध्ये, कशा प्रकारे मतमोजणीची तयारी सुरू आहे आणि कधीपर्यंत चित्र किंवा कल स्पष्ट होऊ शकेल? अमोल, आपण पाहिलं की थोड्याच वेळात या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला जर मतमोजणी टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे, त्याच्या 15 ते 20 मिनिटांनंतर लगेचच मग जे ईव्हीएम मशीन आहे त्यांच्या मतमोजणीला सुरुवात होईल। आणि साधारणतः जर आपण पाहिलं दुपारी 12 वाजेपर्यंत बरेचसे कल हे स्पष्ट होऊ शकतील असा एक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत आहे। शरद पवार यांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मराठवाड्यात मोठी ताकद लावलेली आहे। महाविकास आघाडीला आपण पाहिलं लोकसभेमध्ये चांगला विजय मिळवला होता या मराठवाड्यामध्ये, मात्र कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुतीने देखील या मराठवाड्यामध्ये सर्व मोठ्या नेत्यांच्या सभा घेतलेल्या आहे। एकनाथ शिंदे असतील, नरेंद्र मोदी असतील, फडणवीस असतील, यांनी विशेष लक्ष या ठिकाणी या मराठवाड्यात दिलेलं आपल्याला या विधानसभेमध्ये पाहायला मिळते। आपण पाहिलं की परळीची धनंजय मुंडे यांची लढत असेल किंवा संभाजीनगरमध्ये एकीकडे अतुल सावे आहेत भाजपचे मंत्री, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात इम्तियाज जलील आहे। ही हाय व्होल्टेज लढत आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या एकंदरीत 9 मतदारसंघांमध्ये 2 मंत्रींचे पाल्य, त्याचबरोबर 2 पक्षाचे मोठे नेते, असा 6 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि कोण यामध्ये विजय होतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की या संभाजीनगरच्या 9च्या 9 मतदारसंघामध्ये मागील विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते। त्यामध्ये 6 शिवसेनेचे आणि 3 भाजपाचे होते। मात्र उभी फूट शिवसेनेमध्ये पडल्यानंतर 5 जण शिंदेच्या सोबत गेले आणि एक जण ठाकरेंच्या सोबत राहिले। मात्र आता हा संभाजीनगर कुणाचा हा देखील एक प्रश्न वारंवार समोर येतोय, कारण की या संभाजीनगरवरती बाळासाहेब ठाकरेंचं विशेष प्रेम होतं आणि या संभाजीनगर हा शिवसेनेचा गड मानला जात होता। मात्र फुटीनंतर आता तो गड पुन्हा ठाकरेंकडे जातो की मग शिंदे त्याला खेचून येतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि संभाजीनगर आणि मराठवाडा कुणाकडे कल देतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, निश्चित, धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल।